यवतमाळ वाशिम मध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी लढत आहे। शिवसेनेकडून राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संजय देशमुख यांना उमेदवारी दिलेली आहे। आणि या ठिकाणी आता प्रचाराचा धुरळा उडाल्याचं पाहायला मिळतंय। प्रचार शिगेला आल्याचं दिसून येतंय। त्यामुळे कोणाला यवतमाळकर आपला उमेदवार निवडणार, कोणाला खासदार निवडणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। या देशाला जगाची विश्वगुरू बनवण्यासाठीची जी एक अस्तित्वाची लढाई आहे, त्यासाठी कुठलाही चेहरामोहरा नसलेला, कुठलाही अजेंडा नसलेले, चार विखुरलेले लोक एकत्र येऊन काहीतरी केविलवाणा प्रयत्न करत असलेल्या मंडळींसोबत आहे असं मला वाटतं। आणि ही लढाई ही एका चांगला विचार घेऊन देशाला आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करून आपली परंपरा, आपली संस्कृती हे सगळं जोपासत जगाला जोडणारा भारत, जगाचं नेतृत्व करणारा भारत, निर्माण करणारा भारत असणारे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पुनश्च एकदा पंतप्रधान करण्यासाठीची आहे असं मला वाटतं। प्रचंड लोकांमध्ये, सर्वसामान्य जनतेमध्ये रोष आहे। सर्वसामान्य जनतेला वाटते की या यवतमाळ भागामध्ये अल्पभूधारक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहेत, सिंचनाची सोय नाही, अशा अनेक गोष्टी आहे, अनेक प्रॉब्लेम्स आहे। हे सर्व सोडवत असताना मी प्रामाणिकपणे चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत आणि निश्चितपणे लोकांना सुद्धा वाटेल की हे जे काही आता तुमच्या सर्वांच्या लोकांच्या आशीर्वादाने जर मी या भागाचा खासदार झालो तर निश्चितपणे विकासात्मक कामाला जास्तीत जास्त हे करत आणि कायदा सुव्यवस्था आता व्यवस्थिशीर राहिली पाहिजे याच्यावर सुद्धा आमचे या ठिकाणी राहणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।